नमस्कार, जय शंकर दत्तगुरु. मी डॉक्टर सौ अश्विनी जितेंद्र काळे. दिनांक 3 मे 2025 ते 11 मे 2025 हा नवरात्र उत्सवाचा कालावधी आहे. बऱ्याच जणांना ही गोष्ट माहित नाहीये. आजच्या या व्हिडिओमधून मी तुम्हाला ही माहिती पूर्णतः देत आहे. हे नवरात्र आहे माझ्या कुलदेवाचे, श्री लक्ष्मी नरसिंहाचे. नराचा असे देह क्षीर केसरीचे, असे रूप ज्याचे दिसे दिव्यसाचे. प्रत्यक्ष विष्णू कमलापती हा, नमस्कार माझा श्री लक्ष्मी नरसिंहा. नरसिंह भक्त प्रल्हादाचं रक्षण करण्यासाठी श्रीहरी विष्णूने घेतलेला हा चौथा अवतार आहे. हिरण्यकश्यपूला वरदान होतं की तुमचा मृत्यू होणार नाही. तुमचा मृत्यू पशुकडनं होणार नाही, मानवाकडनंही होणार नाही. तुमचा मृत्यू सकाळी, दुपारी, रात्री सुद्धा होणार नाही. तुमचा मृत्यू घरातही होणार नाही आणि दारातही होणार नाही. आणि या सगळ्या वरदानाला घेऊन हिरण्यकश्यपू आपल्या बळाने समाजामध्ये राग, द्वेष, भय निर्माण करत होते. आणि ह्या सगळ्या गोष्टीतून त्यांचे पुत्र भक्त प्रल्हाद हे विष्णूची उपासना करत होते. हिरण्यकश्यपू हे विष्णू उपासनेला विरोध करत असताना देखील भक्त प्रल्हादावर श्रीहरींची कृपा होती आणि सतत नारायणाच्या जपाने प्रत्येक वेळी आलेलं संकट सहज सोप्या पद्धतीने नरहरिरायांनी भक्ताचं रक्षण करण्यासाठी निवारून नेलेलं आहे. आपल्या सर्वांना भक्त प्रल्हादाची कथा माहितीच आहे. भक्त प्रल्हादाचा ज्या वेळेस हिरण्यकश्यपू छळ करत होते, त्या प्रत्येक वेळेस देवाने अवतार घेऊन आपल्या भक्तांचं रक्षण केलेलं आहे. आणि अशा ह्या देवाचे हे नवरात्र उत्सव दिनांक 3 मे 2025 ते 11 मे 2025 या सुंदर कालावधीमध्ये होत आहे. तसं बघायला गेलं तर बऱ्याच ठिकाणी म्हणजेच माझ्या घरी सुद्धा चैत्र शुक्ल चतुर्दशी ते वैशाख शुक्ल चतुर्दशी हा परिपूर्ण 1 महिन्याचा कालावधी नवरात्र उत्सव म्हणून साजरा केला जातो. त्यापैकी बऱ्याच ठिकाणी हा उत्सव शेवटचे 9 दिवस म्हणजेच षष्टी सप्तमी या दिवसापासून हे नवरात्र बसतात. आणि चैत्र चतुर्दशीला स्वाती नक्षत्र चालू असताना नरहरिरायांचा जन्मोत्सव साजरा केला जातो. हा जन्मोत्सव अतिशय आनंदाने, उत्साहाने आणि परिपूर्ण भक्तीने साजरा करण्यात अत्यंत आनंद वाटत असतो. आमच्या देवाला नैवेद्य लागतो कैरीचं पन्ह, टरबूज, खरबूज आणि त्यासोबतच कैरीची डाळ, केसर भात आणि बेसनाचे लाडू याचा नैवेद्य देवाला दाखवला जातो. या दिवशी ब्राह्मणांची पूजा केली जाते. ब्राह्मणांना कैरीचं पन्ह यथाशक्ती भक्तीने दान देऊन ब्राह्मणांची पाद्यपूजा केली जाते. देवाला पवमान सुक्ताचा अभिषेक केला जातो आणि त्यासोबतच दुसऱ्या दिवशी नरसिंह जयंतीच्या दुसऱ्या दिवशी पारणा केली जातात. या नवरात्र उत्सवामध्ये आपल्याला जी काही उपासना करायची आहे ती मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. तत्पूर्वी नरसिंहाचे मंदिर कुठे आहे हा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो. श्री नरहरिरायांचे अतिशय भव्य दिव्य आणि सुंदर मंदिर हे इंदापूर मध्ये नीरा तटी म्हणजे नीरा नरसिंगपूर असे गाव आहे. त्या ठिकाणी 3 नद्यांचा संगम आहे. त्या संगमाच्या ठिकाणी आपल्याला हे मंदिर बघायला मिळेल. हे मंदिर अतिशय सुंदर आहे, शांततेत आहे आणि या ठिकाणी भक्त प्रल्हादाने वालुकामय जी मूर्ती नरहरिरायांची बनवली त्या मूर्तीला शामराज असं म्हणतात. त्या मूर्तीचं आपल्याला दर्शन होतं आणि मन अतिशय प्रसन्न होत असतं. त्या ठिकाणी गुप्त गंगा सुद्धा आहे. खाली एक लिंक देणार आहे, त्या लिंक मध्ये मंदिराबद्दल परिपूर्ण माहिती सांगण्यात आली आहे. या नवरात्र उत्सवामध्ये जरी आपलं हे कुलदैवत नसेल तर आपण काय साधना करावी जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये विष्णूचा चौथा अवतार असणारे श्री नरसिंह यांचा आशीर्वाद आपल्याला सहज प्राप्त करून घेता येईल. या 9 दिवसांमध्ये आपण तुलसीची उपासना अवश्य केली गेली पाहिजे. विष्णूला अतिप्रिय अशी तुलसी आहे म्हणून तुळशीचे रोप लावले गेले पाहिजे. तुलसीला रोज एक थेंब पाणी आणि जल अर्पण केलं गेलं पाहिजे. ओम श्री हरिप्रियाय नमः या मंत्राचा अधिकाधिक जप केला गेला पाहिजे आणि शुद्ध तुपाचा दिवा लावून त्या दिव्यामध्ये 2 काडी केसर टाकून हा दिवा आपण तुलसी मातेला सायंकाळच्या वेळेस प्रज्वलित केला गेला पाहिजे. आपल्याकडनं श्री व्यंकटेश स्तोत्राचं पठण सलग 9 दिवस न चुकता संकल्पासहित पूर्णत्वाला गेलं पाहिजे जेणेकरून प्रत्यक्ष विष्णू रूपातले असणारे हे नरहरी राया आपली संकट दूर करतात. भक्तांच्या आयुष्यातील आर्थिक, मानसिक, शारीरिक, भौतिक जी काही संकट आहेत त्या संकटांना दूर करण्यासाठी हा पर्वकाल अत्यंत महत्वाचा मानला जातो.
श्री व्यंकटेश स्तोत्राचं पठण करून लक्ष्मीची उपासना या पर्वकालामध्ये केली तर आपल्याला लक्ष्मीची कृपा प्राप्ती व्हायला नक्कीच मदत होते. लक्ष्मी मातेच्या उपासनेमध्ये आपण महालक्ष्मी अष्टक, श्रीयंत्राची स्थापना, त्यासोबतच श्रीयंत्रावर श्री सूक्तचा अभिषेक करून धने, जे धणे असतात आपण धनत्रयोदशीला वापरतो त्या धण्याचा अभिषेक श्रीयंत्रावर रोज 16 आवर्तन करून 9 दिवसाचे ते धने साचवून नंतर त्याची पावडर करून आपण भोजनामध्ये वापरली. अर्थातच भोजन हे सात्विक असावं. सात्विक भोजनामध्ये जर ती पावडर वापरली तर आपल्याला नक्कीच त्याचा फायदा होणार आहे. लक्ष्मीच्या उपासनेमध्ये नाहीच काही जमलं तर किमान ओम श्रीम नमः, ओम श्रीम नमः या बीजमंत्राचा अधिकाधिक जप आपल्याला करायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा सुद्धा अधिकाधिक जप आपल्याला करायचा आहे. विष्णूच्या मंदिरामध्ये जाऊन पिवळे फूल, पिवळे वस्त्र, केशरचा दिवा, थोडक्यात तुपामध्ये 2 काडी केसर टाकून केसरचा दिवा, अत्तर, विशेषतः चंदनाचा अत्तर या वस्तू आपल्याला विष्णूच्या मंदिरामध्ये भेट देणं महत्वाचं राहील. सोबतच आपल्या घरी येणाऱ्या अतिथीचं स्वागत करत त्या अतिथीला पिवळं वस्त्र, पिवळं फूल या गोष्टी सुद्धा आपण भेट देऊन यथाशक्ती यथाभक्ती दान करून वंदन केलं पाहिजे. विष्णू स्वरूप मानून त्यांचं पूजन करणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं. या नरसिंहाच्या नवरात्रामध्ये विशेष फलदायी उपासना ठरते ती म्हणजे कर्जमुक्तीसाठीची. ज्यांच्यावर अनेक प्रकारची कर्ज आहेत त्या व्यक्तींनी सलग 9 दिवस सकाळ दुपार संध्याकाळ 3ही वेळ श्री नरसिंह ऋणविमोचन स्तोत्राचा पाठ करणं गरजेचं आहे. अतिशय सोपं आणि सुंदर श्री नरसिंह भगवानांना आपल्याला कर्जातून मुक्त करण्यासाठी केलेली प्रार्थना या स्तोत्रामध्ये आहे आणि याचं पठण आपल्याला सकाळ दुपार संध्याकाळ या 3ही वेळेस केलं तर आपण लवकरात लवकर कर्जातून मुक्तता मिळवू शकतो. असे हे नवरात्र अतिशय सुंदर आणि प्रसन्नतेने आपण साजरे करावे. आपल्याकडे हे कुलदैवत नसेल तरीही ओम नमो भगवते वासुदेवायचा जप करणं गरजेचं आहे आणि त्यासोबतच नेहमीप्रमाणे मी सांगत आले की आपल्या घरामध्ये आनंदी वातावरण ठेवा. घरामधल्या स्त्रियांच्या चेहऱ्यावर हसू ठेवा म्हणजेच माता लक्ष्मी स्वतःहून आकर्षित होईल आणि आपल्या वास्तूमध्ये नक्कीच ती राहील. आपल्या घरामध्ये गुलाबजल शिंपडायचं आहे. घरामध्ये चंदनाचा अत्तर वापरायचा आहे, चंदनाची अगरबत्ती वापरायची आहे आणि नित्य नियमाने ओम नमो भगवते वासुदेवाय आणि ओम श्री नमः या 2 मंत्राचा किमान एक माळा जप करून नरहरिरायांचं स्मरण करा. श्री नरहरिराया तुमच्या आयुष्यातील सगळी संकट दूर करत आणि तुम्हाला भक्त प्रल्हादासारखं सदैव आशीर्वचन देवाकडनं मिळव हीच माझ्या कुलदेवतेला प्रार्थना करते. बोला प्रल्हाद वरद नरहरी शामराज. जय शंकर दत्तगुरु.